तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागात अर्णव म्हणत असतो, मी तुमच्या डिसिजनचा नेहमीच रिस्पेक्ट केलाय. आय ट्रस्ट यू गाईज. यावेळेस मी स्वतः आकाशचं नाव सजेस्ट केलं होतं. मला त्याच्या कॅपेबिलिटीजवर, त्याच्या वर्कटेक्सवर पूर्ण ट्रस्ट होता म्हणून. आणि तुम्ही त्याला सिलेक्ट नाही केलं. सो मला याच्या मागे काय रिझन आहे ते फक्त जाणून घ्यायचं होतं. तेथे असलेली एक मेंबर म्हणते, तुमचं बरोबर आहे अर्णव सर, पण आमचा डिसिजन झालाय आणि आकाश सरांच्या एक्सपिरियन्सनुसार आम्हाला त्यांचा एक्सपिरियन्स कमी वाटतो या पोझिशनसाठी. आम्ही जर त्यांना सिलेक्ट केलं असतं तर आमच्यावर आरोप झाला असता की आम्ही सीईओच्या भावाला फेवर केलं म्हणून. दुसरा मेंबर म्हणत असतो की बाकी सर्व कॅन्डिडेटपेक्षा त्यांचा एक्सपिरियन्स कमी आहे. आकाशला हे सगळं ऐकून खूप वाईट वाटत असतं. आकाश लगेच तेथून निघून जातो. अंजली म्हणते, मला थोडं बोलायचं आहे. आय टोटली रिस्पेक्ट युअर डिसिजन, पण मला असं वाटतं की आकाशचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे या कंपनीसाठी. म्हणजे त्याने केलेले कॅम्पियन्स किंवा क्रायसिसमध्ये घेतलेले डिसिजन, मला असं वाटतं हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते खूप बेनिफिशियलसुद्धा ठरलेत आपल्या कंपनीसाठी. तर मला असं वाटतं की आपण डिसिजन घेताना पुन्हा एकदा कन्सिडर करू शकतो का आकाशला. अर्णव म्हणत असतो, हे बघा तुम्ही असे अफोर्ड होऊ नका प्लीज. अर्णव म्हणतो, बरोबर आहे सरांचं म्हणणं. आकाशला अजून एक्सपिरियन्सची गरज आहे, पण मला असं वाटतं एक्सपिरियन्स बोर्डवर राहून सुद्धा येऊ शकला असता. पण ताई जसं म्हणाली की आकाश इज अ फास्ट लर्नर, त्याने खूप सारे डिसिजन खूप करेक्ट घेतले आहेत आणि त्याचा कंपनीला फायदाच झाला आहे. आणि जबाबदारी दिल्याशिवाय जबाबदारी घेणार कशी ना. आकाश रागानेच बाहेर येतो. आकाशला बोर्ड मेंबरचे सर्व शब्द आठवत असतात. त्यानंतर आकाश जाऊन बाजूला असलेल्या सोफ्यावर बसतो. अर्णव म्हणतो, मी आकाशचं नाव बोर्डवर लादत नाही आहे, पण उद्या कंपनी एक्सपांड होईल. त्यासाठी आपल्याला आकाशसारख्या यंग टॅलेंटची गरज लागणार, एवढंच माझं म्हणणं आहे. अंजली म्हणते, ओ एक्झॅक्टली. आणि आता कंपनीच्या क्रायसिसमध्ये पार्टिसिपेट करून आकाशचं खूप मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्यामुळे हे सुद्धा कन्सिडर करावं डिसिजन घेताना. बोर्ड मेंबर म्हणतात, मिस्टर राजेश शिर्के आणि अंजली मॅडम, वी आर एक्स्ट्रीमली सॉरी, पण आम्ही त्यांना या पोझिशनसाठी कन्सिडर नाही करू शकत. कारण आम्ही जर असं केलं तर एक्सपिरियन्स कॅन्डिडेट कंपनी सोडून जातील अशी भीती आहे आम्हाला. अर्णव बाहेर येतो. आकाश तेथे बसलेला असतो. आकाश मनात विचार करत असतो. आकाश म्हणत असतो, दादाने माझ्यावर एवढी मेहनत घेतली, एवढा मोठा चान्स दिला मला, तरीसुद्धा मी कमी पडलो. माझा एक्सपिरियन्स कमी पडला. आता नम्रताला काय सांगू. किती एक्सायटेड होऊन वाट बघत बसली होती. अर्णवसुद्धा आकाशबद्दल विचार करत असतो. अर्णव म्हणत असतो, सर्वांनी एवढी तयारी केली होती. सगळेजण पॉझिटिव्ह होप्स ठेवून होते. सगळेजण पॉझिटिव्ह रिझल्ट एक्सेप्ट करत असणार, पण एनिवे. असं म्हणून अर्णव आकाशकडे जातो. अर्णव आकाशला म्हणतो, आकाश चल घरी जाऊयात. आकाश म्हणतो, दादा तू हो पुढे, मी येतो नंतर. त्यानंतर अर्णव आकाशच्या बाजूला बसतो. दुसरीकडे नम्रता साडी नेसून रेडी झालेली असते. त्यानंतर ती आकाशला फोन लावत असते. आकाश मात्र नम्रताचा फोन उचलत नसतो. नम्रता म्हणत असते, फोन का नाही करत आहेत आकाश? मी त्यांना म्हटलं होतं मला फोन करा, मी वाट बघते. नम्रता म्हणत असते, हे जिंकल्यामुळे तिकडे जल्लोष चालू असेल, त्यामुळे विसरले असतील कदाचित मला फोन करायला, असं म्हणून नम्रता हसत असते. त्यानंतर ती अर्णवला फोन लावते. अर्णव फोन काढून बघतो तर नम्रताचा फोन असतो. अर्णव आकाशला फोन दाखवतो. आकाश म्हणतो, नको उचलूस, घरी जाऊन बोलतो तिच्याशी. त्यानंतर अर्णव आकाशला म्हणतो, आकाश आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. यू नो मी कंपनीच्या कोणत्याही डिसिजनमध्ये इंटरफेअर नाही करत. दॅट्स माय पॉलिसी, यू नो दॅट. बट स्टील मी प्रयत्न केला त्यांना समजवायचा. बट यावर आकाश म्हणतो, दादा प्लीज, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाही आहे तुला. आय नो तू खूप प्रयत्न केलेस, बोर्डशी माझ्या बाजूने बोललायस, तरीही माझा एक्सपिरियन्स कमी पडला आहे. बट इट्स ओके, नेक्स्ट टाईम परत ट्राय करेन. यावर अर्णव आकाशला गुड असं बोलतो. त्यानंतर ते दोघेही घरी जायला निघतात. घरी इकडे नम्रताने सर्व तयारी केलेली असते. मामा म्हणत असतो, केक एवढं सगळं, अरे वा 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 वा, आज काय विशेष? यावर नम्रता म्हणते, अहो बाबा, आज इलेक्शनचा रिझल्ट आहे ना, त्याचीच तयारी आहे ही सगळी. मामा म्हणतो, अच्छा हे सगळं यांच्यासाठी बरं का. एवढ्यातच बाहेर गाडीचा आवाज येतो. नम्रता म्हणते,
आलीच वाटतं असं म्हणून नम्रता बाहेर धावत जाते. आकाश आणि अर्णव येत असतात. तेवढ्यातच नम्रता आरतीचं ताट घेऊन आकाश समोर जाते. आधी ती आकाशला आकाश कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणून ती आकाशला टीका लावायला जात असते. आकाश हातानेच तिला थांबवतो. आकाश तसाच आत जातो. ईश्वरी म्हणत असते, काय झालं भाऊजी? मामा म्हणत असतो, काय झालं मीटिंगचं? वल्लरी सुद्धा म्हणत असते, काय रे, सिलेक्शन झालं ना? लागला ना निकाल? नम्रता म्हणत असते, आकाश बोला ना, काय झालं? तुम्ही विचारलं नाही का तिकडे? नम्रता पुन्हा पुन्हा विचारत असते, आकाश काय झालं, बोला ना काहीतरी. बोलत का नाही आहेत काही? त्यानंतर अर्णव पुढे येतो आणि म्हणतो, नम्रता सॉरी, परंतु आकाशचं सिलेक्शन नाही झालंय. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. नम्रता म्हणते, काय? अर्णव म्हणतो, हो, परंतु नेक्स्ट इयर आपण पुन्हा ट्राय करू. वल्लरी म्हणते, पण माझ्या आकाशमध्ये असं काय कमी होतं म्हणून त्याचं सिलेक्शन झालं नाही? ईश्वरी म्हणते, भाऊजी सिलेक्ट होतील अशी आपल्याला पूर्ण खात्री होती, मग काय झालं? वल्लरी म्हणते, पण माझा आकाश का निवडला गेला नाही हे कोणी सांगेल का मला? आकाश म्हणतो, हा बोर्डचा निर्णय होता. त्यांचं म्हणणं आहे आय एम नॉट रेडी ॲट. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. नम्रता म्हणते, असं कसं म्हणाले ते? त्यानंतर नम्रता अर्णवकडे बघत म्हणते, आणि ह्यांनीच तुमचं नाव सजेस्ट केलं होतं ना तिकडे? मग तुम्ही विचारलं नाही का काय झालं? तुम्ही प्रश्न नाही केला का? बोला ना, मी बोलते तुमच्याशी. आकाश बोला काहीतरी. त्यानंतर नम्रता अर्णवला म्हणते, बोला ना, तुम्ही आकाशचं नाव प्रपोज केलं होतं ना तिकडे? बोला ना प्लीज, तुमच्याकडून उत्तर हवंय मला. आकाश रागानेच म्हणतो, त्याला का विचारतेस तू? त्याचा काय संबंध? नम्रता म्हणते, त्यांचाच संबंध आहे. नम्रता म्हणते, प्लीज बोला ना काहीतरी. माझा नवरा तुमचा भाऊ या पदासाठी योग्य आहे हे तुम्हालाही माहिती आहे, तरी सुद्धा ते निवडून का नाही आलेत? अहो प्लीज बोला काहीतरी. एवढ्यात ईश्वरी म्हणत असते, अगं ताई. नम्रता म्हणते, हे बघ इशू, तू काहीही मध्ये बोलू नकोस, आणि आता तर बिलकुल नाही. नम्रता म्हणत असते, प्लीज प्लीज मला सांगा. अर्णव म्हणतो, एक मिनिट नम्रता, काम डाऊन प्लीज. हे बघ, मला समजतंय आकाशचं सिलेक्शन न झाल्यामुळे तू अपसेट आहेस. यावर नम्रता चिडूनच म्हणते, हो मी आहे अपसेट, आणि आत्ता तुम्हाला कोणालाच कळणार नाहीये की माझ्या मनात काय चाललंय ते. प्लीज मला ह्या माझ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. मला कोणीतरी प्रश्नांची उत्तरं द्या प्लीज. बोला काहीतरी. मामा म्हणतो, अगं नम्रता अशी काय करतेस? तो म्हणालाय ना. हे बघ, शांतपणे बसू आणि मग बोलू. परंतु नम्रता खूपच हायपर झालेली असते. नम्रता म्हणते, नाही नाही, शांतपणे बसून काय बोलूयात? इतक्यात अंजली सुद्धा तेथे आलेली असते. नम्रता म्हणत असते, नाही नाही, मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आत्ता हवी आहेत. अर्णव म्हणत असतो, एक मिनिट, काम डाऊन प्लीज. आकाशचा एक्सपिरियन्स कमी पडलाय. बाकीचे इतर कॅन्डिडेट्स एक्सपिरियन्स असल्यामुळे सिलेक्ट झालेत. दॅट्स इट. नम्रता म्हणते, अहो आईच्या पोटातून कोणी शिकून येतं का? एक्सपिरियन्सने माणूस पुढे जातो. आणि तुम्ही तर CEO आहात ना कंपनीचे, मग त्या लोकांना पटवून नाही देऊ शकलात? नम्रता पुन्हा म्हणते, नाही नाही, तुम्ही त्या लोकांना पटवून नाही देऊ शकलात असं नाहीये. तुम्हाला त्या लोकांना पटवून द्यायचंच नव्हतं. हेच खरं आहे. हे ऐकून अर्णवला ईश्वरीला धक्काच बसतो. मामा म्हणत असतो, नम्रता अगं काय बोलतेस हे? कंपनीच्या काही पॉलिसीज असतात. अर्णवच्या एकट्याच्या निर्णयावरती काहीही नसतं. कम्युनिटीचा निर्णय ग्राह्य धरला जातो तिथे. आकाश पण सांगत असतो, नम्रता शांत हो. काही वोकॅटिस्ट असतात, प्रिन्सिपल्स असतात. रादर तू आमच्या पर्सनल मॅटर्समध्ये पडू नकोस. आणि दी आणि दादाने खूप प्रयत्न केले आहेत. यावर नम्रतामध्ये, तुम्ही ना तुमच्या भावाच्या प्रेमामध्ये आंधळे झालायत. जागे व्हा, आता तरी डोळे उघडा. हा माणूस तुमचं नुकसान करतोय हे का नाही कळत आहे तुम्हाला? ईश्वरी म्हणत असते, ताई जास्त बोलतेस तू. नम्रतामध्ये, नाही नाही, बरोबर बोलतेय मी. काही जास्त वगैरे बोलत नाहीये. मी इकडे आल्यापासून बघते, लहानपणापासून माझ्या नवऱ्याला पद्धतशीरप्रमाणे मागे ठेवलं गेलंय. ईश्वरी म्हणत असते, काय वाटेल ते काय बोलतेस ताई? नम्रता म्हणते, वाटेल ते बोलत नाहीये मी. माझं लग्न झाल्यापासून बघतेय मी सगळं. माझ्या नवऱ्याला कायम दुय्यम वागणूक दिली गेली आहे. कुठलेच महत्त्वाचे निर्णय घेताना ह्यांना विचारलं जात नाही. कायम नोकरासारखं वागवता माझ्या नवऱ्याला. आकाश नम्रतावर ओरडत असतो, नम्रता स्टॉप दिस नॉनसेन्स, प्लीज स्टॉप इट. जास्त बोलतेस तू. नम्रता म्हणते, मी जास्त बोलत नाहीये आकाश, मला प्लीज बोलू द्या. मला आठवतंय ना, मागच्या वेळेस पण ते US क्लायंटचं नाव देऊन त्यांनी तुम्हाला ऑफिसमध्ये थांबवून घेतलं होतं.
हे विसरले नाहीये अजून मी. आकाश म्हणतो, नाही विसरलीस तू? नम्रता म्हणते, नाही. मग आतमध्ये येऊन त्याने जेव्हा माफी मागितली होती ते विसरलीस तू? नम्रता म्हणते, त्याने असं सॉरी नव्हतं म्हटलं मला. लोकांसमोर त्यांना आपली इमेज सांभाळायची होती म्हणून ते मला सॉरी बोलले होते. ईश्वरी म्हणते, ताई प्लीज, डोकं बिकं फिरलंय का तुझं? नम्रता म्हणते, हो. आता म्हणाल तुम्ही हिचं डोकं फिरलंय? हो, माझं डोकं फिरलंय आणि इशू तू मध्ये बोलूच नको. लग्न झाल्यापासून या घरात आली आहे, बघते मी तुला. मला वाटलं माझी बहीण मला सपोर्ट करेल, पण नाही. तू तर मोठी जाऊ झाली आहेस. तुला या अख्ख्या घरावर ताबा मिळवायचा होता. या सगळ्यांच्या मनावर राज्य करायचं आहे तुला. आजी म्हणते, नम्रता बस, वाटेल ते बोलू नकोस. नम्रता म्हणते, मी वाटेल ते बोलत नाहीये आजी. पुढे नम्रता म्हणते, इशू मी जेव्हा लग्न करून आले तेव्हाच कसं काय ग तुला वाटलं ऑफिसला जावंसं? कारण तुला मला या घरात स्वयंपाकीन करायचं होतं तुला. आणि तू निघून जायचीस महाराणीसारखी ऑफिसमध्ये माझ्यावर सगळी कामं टाकून. स्पर्धेच्या वेळी सुद्धा सेम झालंय. तुला कधी वाटलंच नाही की आम्ही दोघांनी जिंकायला पाहिजे या स्पर्धेमध्ये? हे सर्व ऐकून सर्वांनाच धक्का बसत असतो. नम्रता पुढे म्हणते, आठवतंय ना तुम्हाला, तुमचं जेव्हा मशीन बिघडलं होतं तेव्हा माझा नवरा आला होता तुमचं ते मशीन दुरुस्त करायला. पण तुम्ही काय केलं? पण तुम्ही साधा क्रेडिटही दिलं नाही त्याला, साधं तोंडाने थँक्यूही म्हटलं नाही त्याला. पुढे नम्रता म्हणते, आणि का म्हणाल थँक्यू? तुझा नवरा तर कायम माझ्या नवऱ्याला नोकरासारखाच वागवतो, मग का म्हणणार थँक्यू? नम्रता म्हणते, नाही काय आहे ना, लोकांसाठी असतील हे द ग्रेट ASR. माझ्या नजरेत हा माणूस आगाऊ, गर्विष्ठ आणि घाबरट आहे. हे ऐकून सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. पुढे नम्रता म्हणते, इशू तुझ्या नवऱ्याने माझ्या नवऱ्याला कायमच साईडलाईन केलंय. त्यानंतर नम्रता अर्णवला म्हणते, अर्णव राजेश शिर्के, तू एक डरपोक आहेस, तू लूजर आहेस, तू स्वार्थी आहेस. हे ऐकून ईश्वरी पुढे येते आणि नम्रताच्या एक कानाखाली मारते. ईश्वरी म्हणते, ताई बस. हे बघून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो. अंजली तर आपल्या तोंडावर हात घेते. ईश्वरी म्हणते, यापुढे एक शब्द नाही बोलायचा. तुझा जो काही राग आहे ना तो माझ्यावर काढायचा. माझ्या नवऱ्याविरोधात केलेला कोणताही बिनबुडाचा आरोप मी खपवून घेणार नाही. ताई म्हणते, मी तुला बहीण आहे मी तुझी, पण मी एक बायको सुद्धा आहे. यांच्या नावाचं मंगळसूत्र घालते मी गळ्यात. त्यामुळे माझ्या नवऱ्याच्या विरोधात यापुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही. यापुढे माझ्या नवऱ्याच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस ना तर याद राख, या ईश्वरी अर्णव राजे शिर्के एवढं वाईट कोणीच नसेल. त्यानंतर नम्रता तेथून निघून जाते. त्यामागोमाग आकाश सुद्धा आपल्या रूममध्ये निघून जातो. सर्वजण शांत झालेले असतात. अर्णव आपल्या रूममध्ये जातो. त्यानंतर ईश्वरी रूममध्ये येते. ईश्वरीला नम्रताचे सर्व शब्द आठवत असतात. ईश्वरीला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर तेथे अर्णव येतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सर सॉरी, ताईच्या वतीने मी तुम्हाला सॉरी म्हणते. मला माहिती आहे आजपर्यंत तुम्हाला असं कधीच कुणीही बोललं नाही. तुमच्यासमोर जर कोणी असं काही बोललं असतं तर तुम्ही काय केलं असतं हेही मला माहिती आहे. पण फक्त घरात वाद नको आणि ती माझी ताई आहे म्हणून तुम्ही शांत बसलात. माहिती आहे मला. सर खरंच सॉरी. अर्णव म्हणतो, इट्स ओके, तू सॉरी म्हणू नकोस, सोड. ईश्वरी म्हणते, म्हणजे मला खरंच कळत नाही आहे की ताई अशी का वागते. लग्न झाल्यापासून ताई खूप बदलली आहे हो. आत्ताच ती अशी वागायला लागली आहे हो. तिला नेमकं काय हवं आहे, काय करू तेच मला कळत नाही आहे. आकाश भाऊजी सुद्धा परवा आले होते मला बोलायला. त्यांचं सुद्धा ती काहीही ऐकत नाही आहे. त्यांनाही कळत नाही आहे ताई अशी का वागते. हां, मला मान्य आहे. स्वतःच्या नवऱ्याला या सगळ्या गोष्टी मिळाव्यात असं वाटणं साहजिकच आहे. त्यांनी आज खूप तयारी केली होती. तिला वाईट वाटणं साहजिकच आहे. परंतु हे असं, हे काय रिॲक्ट केलं आज ताईने? नाही सर, मला खरंच कळत नाही आहे. हे तिच्या मनात कधीपासून आहे, असं ती का वागते नाही माहिती. मालिकेच्या पुढील भागात आकाश नम्रताला म्हणतो, जेलसीमध्ये आंधळी झाली आहेस. बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या पॅनलवर नाव सजेस्ट करणारा दादा होता आणि माझ्यासाठी गिल्ट वाटून घेणारा सुद्धा दादाच होता. नम्रता म्हणत असते, खोटं आहे, खोटारडा आहे तो माणूस. दुसरीकडे ईश्वरी नम्रताला म्हणत असते, ताई सॉरी, मी मनापासून माफी मागते, मी तुझ्यावर हात उचलला म्हणून. मामा म्हणत असतो, मला असं वाटतं नम्रता, तू सुद्धा ईश्वरीला सॉरी म्हणावंस, तिची माफी मागावीस. वल्लरी इकडे म्हणत असते, रमाकांतने उदयकांतला सांगितलं होतं की त्याच्याकडे
माझ्या विरोधातले आणखीन काही पुरावे आहेत. अरे देवा, म्हणजे आता मला ते सुद्धा पुरावे शोधून काढून नष्ट करावे लागणार.